झाडांपाशी जो ॲलोवेरा आहे ह्याला असं शिवलं तर ह्याच्या काट्या घुसतात आणि ह्याच्यापासून औषधे तयार केली जातात. म्हणजे हे आता ह्याचं मी एक पान तोडलं आणि हे असं करून खाल्लं चेचलं तर हे खूप छान वाटते. आता हे आहे ह्याच्यावर रोज फुल उगवत आहेत. ह्याचं काढलं आणि ह्याला जर थोडंसं चाकून असं घासलं तर मग हे एकदम असं साप वाजायला सुरू होते. आणि ह्याला असं पूर्ण शिवलं की ह्याला काटे उगवतात. ही काट्यांमुळे हे बरोबर राहते म्हणून काटे ह्याची घुसतात आणि ह्याची पाने ह्याचं फुल रोज 1 महिना झाला की मगच उगवतं. म्हणून पावसाळ्याच्या महिन्यात ही जादा उगायला सुरू होते. आणि ही आहे म्हणून ह्याचं पान एकदम चांगलं मानावं जाते. आणि ह्याच्यावर तुम्हाला ह्याच्यावर पाणी घातलं तर तुम्ही खाल्लं तरी एकदम छान वाटते भाजून. आणि ही आहे साफ पान. ह्याला एकदम साफ पान असतात आणि ह्याला चिरलं आणि खाल्लं तर आपल्याला एकदम गार महसूस होते. आणि ही आहे ह्याचं नाव आहे इथं तुम्हाला खाली नाव लिहिलं जातंय ते वाचा. आणि परत ही आहे ह्याची पाने जी ह्याला पुसून खायला लागत नाही. ह्याला पुसलं असते आणि मी आत्ता पण तोडलंय. असल्या तळाचं खायचं नाही. असल्या तळाचं फेकून द्यायचं. आणि हे जे छोटे आहे त्याला काय मामुली ते सांगू नका, नाही तर ह्यानंच औषधी बनत्या आणि ह्यानंच सगळं होतंय. आणि ह्याला जर आपण मोडून त्यान पाक असं मोडायचं आहे. असं पाक त्यान मोडायचं आहे आणि परत त्याला चेचून परत ही जी पान दाखवले ती ही करून त्याला पिन चेचून ही खाल्लं तर भाजून तर एकदम छान वाटते. आणि परत हे आहे ह्याच्या पुढे नाव दिलं आहे. आणि परत ही छोटे ह्याचे पान असतात तर रोज ह्याला पुढे रोज एकच लागतं म्हणून ही जादा होते. आणि ह्या 2 झाडे ही ऊस आहे. या अजून मोठ्या व्हायचं आहे. ह्याला आता मोठं झाल्यावर मोठ्या कुंडीत घाल. आणि तुम्हाला आता मोठं ऊस दाखवतो या. हे आपले झाडे. हे आहे आंब्याचे एक छोटे झाड. ही त्याचा भाऊ मोठा. ही आहे आणि ही आहे मोठं गवत. हे मोठं गवत आहे आणि ही पण 2 मोठे गवत आहेत. त्याला फुलं लागत नाहीत खरं पाने एकदम छान असतात.